लाडकी बहीण योजनेतील मे महिन्याच्या हप्त्यासाठी 345 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्यामुळे लवकरच लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. का लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार आहे याबद्दल आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची अपडेट. ही बातमी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तसेच तुम्हाला कळणार आहे की कोणत्या बहिणींना हे पैसे खात्यावर जमा होणार आहेत. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बातमीला चालू करूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक घडामोड समोर आले आहे. मे महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा न झाल्यामुळे अनेक लाभार्थी प्रतीक्षेत होत्या. मात्र आता शासनाने निधी उपलब्ध करून दिल्याने हा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मे 2026 महिन्याच्या आर्थिक लाभ पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सामाजिक न्याय विभाग यांच्याकडून महिला व बालविकास विभाग यांना 344 कोटी रुपयांहून अधिक निधी हस्तांतरित करण्यात आला आहे. या संदर्भात शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला असून लाभार्थी महिलांना प्रलंबित हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा हप्ता तुमच्या 15 तारखेपर्यंत तुमच्या खात्यात जमा होणार आहे. वित्त विभाग यांच्या मंजुरीनंतर 344.74 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीद्वारे महिला व बालविकास विभागाला उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीच्या आधारे मे महिन्याचा लाभ पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. शासन निर्णयात स्पष्ट सांगण्यात आले आहे की नोंदणी झालेल्या महिलांची छाननी करून केवळ पात्र लाभार्थींनाच आर्थिक सहाय्य मिळणार आहे. याची जबाबदारी संबंधित विभागावर राहणार आहे. हप्ता वितरणासाठी निधी उपलब्ध झाल्याने आता लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास कोणत्याही क्षणी सुरुवात होऊ शकते. त्यामुळे मे महिन्याच्या प्रलंबित हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हप्ता नेमका कधी मिळणार याबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान योजनेअंतर्गत KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आल्यानंतर लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारने अनेक वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही 30 एप्रिलपर्यंत प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे सुमारे 80 लाख महिलांची नावे योजनेतून वगळली गेली आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की कोणाचाही अर्ज थेट रद्द करण्यात आलेला नाही. वयोमर्यादा, उत्पन्न निकष पूर्ण न करणारे अर्जदार, वाहन नोंदणी असलेले लाभार्थी, इतर शासकीय योजनांचा लाभ घेणारे अर्जदार तसेच निर्धारित कालावधीत KYC न करणाऱ्या महिलांचा लाभ तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच ही माहिती जास्तीत जास्त बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.